हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आपण आलेलो आहोत गावी आणि आज आपण संध्याकाळी नाश्त्यासाठी बनवणार आहोत ओली भेळ. तर त्यासाठी आता आम्ही सगळेजण पोर्चमध्ये बसलेलो आहे आणि ओली भेळ करण्यासाठी सगळं साहित्य मी बाहेर घेऊन आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण एक मोठं पातेलं घेतलेलं आहे स्टीलचं. त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण ॲड करूयात फरसाण. त्यानंतर मस्त अशी मी कैरी कापलेली होती, मोठे मोठे चंक्स. ती कैरी मी त्याच्यात ॲड केलेली आहे. खूप सारी कोथिंबीर आपण कापली होती, ती सुद्धा त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात. मस्त लाल-लाल टोमॅटो आहेत आपले घरचे, तर ते टोमॅटो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात. आता टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर ना आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात कांदा. हा सुद्धा मस्त आपला घरचा कांदा आहे, बारीक-बारीक चिरलेला आहे. चला, तर आता भरपूर सारा कांदा ॲड करून झाल्यानंतर ना आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात लिंबू. मस्तपैकी भरपूर सारं लिंबू पिळल्यानंतर ना आपली भेळ रेडी होणार आहे. आता दक्ष जो आहे ना तो तिखट खात नाही, त्यामुळे मग आपण काय करूयात, त्याला साधीच भेळ देऊयात. त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूयात आणि मुरमुरे टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात आणि त्याला अगोदर आपण सेपरेट काढून देऊयात. त्याला ओली भेळ आवडत नाही, त्यामुळे साधी भेळ त्याला विदाऊट तिखट वगैरे टाकता आपण देऊयात. आणि त्यानंतर ना मग आपल्या सगळ्यांसाठी आपण ओली भेळ रेडी करूयात. त्याला भरपूर झालेलं आहे आता मटेरियल यामध्ये. तर जितकं मला जमत होतं चमच्याने तेवढं मी चमच्याने हलवलं. त्यानंतर ना मी व्यवस्थित पातेलं खालीवर करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता जेव्हा हे सगळं मस्त एकजीव मिक्स झालं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कैरी आणि मीठ वगैरे, त्यानंतर ना आपण दक्षला हे थोडंसं एका प्लेटमध्ये देऊयात. चला, तर अशा पद्धतीने आपली जी भेळ आहे ड्राय ती रेडी झालेली आहे. तर थोडंसं आपण यातून दक्षला ऑलरेडी बाजूला काढून देऊयात आणि त्यानंतर ना मग आपण याला ओली भेळ करण्यासाठी प्रोसेस करूयात. कशी मस्त भेळ दिसते, एकदम टेम्पटिंग. सगळं काही फ्रेश आहे एकदम. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू. गावाकडे सगळ्या गोष्टी एकदम फ्रेश आणि ताज्या ताज्या मिळतात. कैरी सुद्धा घरचीच आहे मावशींच्या झाडांची, त्यामुळे ती पण एकदम अतिशय सुंदर होती ती कैरी. चला, संध्याकाळच्या वेळेस गावाकडे आल्यानंतर ना काहीतरी असं नाश्त्याला वेगळा पदार्थ बनवला की सगळ्यांना आवडतो तो खाण्यासाठी. आता याच्यामध्ये मी थोडंसं अगोदर दक्षला थोडी कोरडी भेळ आपण बाजूला काढून देऊयात आणि त्यानंतर ना मग आपण बनवण्यासाठी घेऊया. चला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं राहिलेलं होतं मिरची. आणि मिरची ॲड केल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये ॲड करूयात आपलं पाणी. हे मस्त तिखट पाणी आहे. पुदिना, त्यानंतर ना हिरवी मिरची, लसूण, हे सगळं घालून मी पाणी बनवलेलं होतं, जे आपण पाणीपुरीला बनवतो त्याच पद्धतीने सेम. तर तिखट पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर हे आपलं गोड पाणी आहे, आपण चिंच गूळ वगैरे घालून करतो ते. तर ह्याच्या रेसिपी तर ऑलरेडी आपल्या जुन्या व्हिडिओजमध्ये आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये. तर मस्तपैकी गोड पाणी, तिखट पाणी ॲड केलेलं आहे. आता याला छान मिक्स करूयात. मस्त भेळवाले करतात त्या पद्धतीने, एकदम स्पीडने. भारी अशी भेळ तयार झालेली होती. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग होती, तर ती गोष्ट होती खारे शेंगदाणे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता आणि करावेच रादर. ओली भेळमध्ये खारे शेंगदाणे खूप छान लागतात. या पद्धतीने भेळ आपली रेडी झालेली आहे. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.